नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे तुमच्या समोर एक प्रश्न घेऊन आलेलो आहे। एस 2016 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे। प्रश्न आहे, यांच्या शब्दात शाळा आणि महाविद्यालयापेक्षा कारखाने प्रभावीपणे राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील। म्हणजेच काय की शाळा महाविद्यालय स्थापन करण्याऐवजी अशा अर्थानं नाही, पण शाळा आणि महाविद्यालयांच्या पेक्षा देशाचं औद्योगिकरण झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणात कारखाने स्थापन झाले पाहिजेत, जेणेकरून काय होईल, भारतातील गरिबी कमी होण्यास मदत होईल, शेतीवरचा अतिरिक्त ताण कमी होईल आणि औद्योगिकरणाला महत्व देणारे खालीलपैकी कोणत्या व्यक्ती आहेत? तर त्यांनी नाव सांगितलेलं आहे ग. जोशी 1, 2 म. गो. रानडे, 3 लोकमान्य टिळक आणि 4 के.टी. तेलंग। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे महादेव गोविंद रानडे यांनी सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण आणि ज्याला आपण महाविद्यालयीन शिक्षा यापेक्षा औद्योगिकरणाला जास्त महत्व दिलं। मला इथं हे म्हणायचं नाहीये की शिक्षण महत्वाचं नाही, पण औद्योगिकरण आणि उद्योगाचा विकास याच्यातून देशातील गरिबी दूर केली जाऊ शकते, बेरोजगारी दूर केली जाऊ शकते आणि देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो आपण, हे सांगणारे पहिले व्यक्ती रानडे आहेत। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि काय विचारलं जाऊ शकतं परीक्षेत हे समजून घेण्यासाठी इन्फिनिटीचं पेज मित्रांनो नक्की लाईक करा।